आता ही जर गोष्ट मी आज केली नसती ना, उद्या मिस्टरांच्या डब्याचे वांदेच होते बघा. पहिल्यांदा मिस्टरांना टिफिन बनवून दिला. म्हटलं चला पहिला दळण करून घेऊया, बाकीची कामे नंतर करूया. आजसाठी त्या चपातीचं पीठ पुरलं होतं, पण उद्यासाठी काय नव्हतं. म्हणलं पहिला हे काम करून घेऊया, बाकीची सगळी काम राहिले तरी चालते. दुपारी एका कामानिमित्त मी बाहेर आले होते. आमच्या इथं मस्त अशी विठुरायाची मूर्ती आहे आणि ती मूर्ती बघितलं ना असं वाटतं आपण पंढरपुरामध्येच आहोत. म्हणलं चला आज संध्याकाळसाठी ना मस्त पावभाजीचा बेत करूया. खूप दिवस झाले पावभाजी खाली नव्हती, पण आमच्याकडे सगळं पाहिजे ते सामान नव्हतं पावभाजीचं. आता आहे ते सामान वापरून काहीतरी चांगलं बनवायचं आपल्या बायकांकडे स्किल असतेच. तोपर्यंत आमच्या चाळीच्या खाली ना भाजीवाला आला होता. मग नंदबाईंनी जाऊन त्याच्याकडे वाटाणे घेऊन आले. आता जिभेची चोचले पुरवायची म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच. आता दीदी पावभाजी बनवते, म्हणलं चला तोपर्यंत आपण भांडी घासून घेऊया. आता ही ना आमची किचनची छोटीशी गॅलरी, तर मी ह्यामध्ये भांडी कपडे ह्यामध्येच धुतो. तर कधी कधी असं वाटतं ना असा एखादा चांगला पदार्थ बनवायला गेला खूप टाइम लागतो, त्यापेक्षा चपाती भाजी केलेली बरी. तोपर्यंत इन्स्टा स्मार्ट वरून सामान मागवलं होतं, ते पण आलं होतं आणि हे टोमॅटो फक्त 1 रुपयाला भेटले होते बघ. इथं आमच्या दोघांची पण धडपड सुरू होती. काम लवकर आपटून आम्हाला आमचा एक आवडता शो बघायचा होता, तो आम्ही रोज बघतो. फटाफट कामावरला ना आम्ही आमचा आवडता शो बघायला बसलो. तर असा होता माझा मिनी ब्लॉग. चला भेटू नेक्स्ट मध्ये. बाय.